आणि आता आजी रेसिपी करणार आहे, पण त्याकरता थोडा जो मधला वेळ आहे, आजी जोपर्यंत तयारी करते तोपर्यंत त्या मधल्या वेळात म्हटलं याच्याशी थोड्याशा गप्पा माराव्यात, थोडं सिक्रेट शेअर करावं म्हणून याला खुफिया जागेमध्ये घेऊन आले. म्हणजे हे जे काय तो सांगतोय ना ते कोणाला ऐकू जाणार नाही. कुणाल, मला सांग, तुझ्याकडे भरपूर सिक्रेट्स असतील, खूप काय काय गोष्टी तू केल्या असतील ज्या फक्त तुला माहिती आहेत, बाकीच्यांना कोणाला माहिती नाही आहे की नाही. पण सगळ्यांना नको सांगू, पण एखादं सिक्रेट आमच्या सगळ्यांबरोबर शेअर करशील? मग सांग ना, तू असं काय केलंयस की घरात कोणाला माहितीच नाहीये? एकदा असंच मी बाथरूम मध्ये होतो आणि हँडवॉश सिरॅमिकचा होता, जरा धक्का लागून चुकून पडला, फुटला. मग तू काय केलं? तो लपून ठेवलाय. कुठे ठेवलायस लपून? म्हणजे तू तिथेच ठेवलायस का त्याला रिपेअर केलंस वगैरे आणि मग ठेवलायस? तसाच आहे पण दुसऱ्या खाजगी जागेत. खाजगी जागेत ठेवलाय त्याने आणि घरात कुणालाच माहिती नाहीये? अजूनही कोणाला कळलेलं नाहीये? क्या बात आहे, तू तर सॉलिडच निघाला, शेरलॉक होम्स सारखा एकदम दडून लपून छपून सगळं सगळीकडे लपून ठेवलंय, कोणाला पत्ताही लागलेला नाहीये. ओके, हे सिक्रेट मी कोणाला सांगणार नाहीये, तुझं आणि माझं डील. ओके, पण आता आजीची आय थिंक तयारी झाली असेल, तर मग आपण रेसिपी करूया. चला, आजींची सगळी तयारी झालेली आहे आणि आमच्या पण गप्पा झालेल्या आहेत, हो ना कुणाल? मग आजी काय बनवणार आहात तुम्ही? आज मी मिश्र डाळींचा ढोकळा बनवणार आहे. अच्छा, आणि साहित्य काय? त्याच्यासाठी साहित्य चण्याची डाळ, इडली रवा, उडीद डाळ, मूग डाळ, तूर डाळ आहे. अच्छा. नंतर आलं मिरची लसूण ठेचा आहे, मीठ, साखर, थोडा सोडा, कढीलिंब, तेल, जिरं, लाल मिरची, हिंग आणि मोहरी. बरं, आता काय करायचं आपण? आता हे सगळं एकत्र करते, सगळ्या डाळी. साधारण एक एक वाटी आहे का हे? ही अर्धी वाटी आहे. आता त्या भिजवलेल्या आणि मग सकाळी भिजवून ठेवायच्या. हा, या आता भिजवून म्हणजे हे आता सगळं मिक्स करायचं आणि मग ह्याच्यात नाही, भिजवलेल्याच आहे त्या सगळ्या डाळी मी सकाळी भिजवल्या आहेत. हो. आणि रात्री वाटायच्या त्या मिक्सर मध्ये. आणि मग त्या उबवायला ठेवायचं सगळ्या. अच्छा. ते बॅटर सगळं केलेलं रात्रभर हे करायचं, भिजत ठेवायचं. मग ते दुसऱ्या दिवशी फुगतं ना, आणि मग ढोकळा करायचा त्याचा सकाळी. आपण हे सगळं मिक्स करून घेऊया छानपैकी. तुला मदत करायची आजीला? घे. आजीला मदत करतोस ना तू घरामध्ये? हो ना. आणि इडलीच्या पिठासारखं सरसरीत करायचं ते. अच्छा. ही एकदम थोडीच घेतली का डाळ? हो, मी आता ही तुरीची डाळ अगदी थोडीशी घ्यायची, जास्त नाही घ्यायची. अच्छा, म्हणजे आता हे आपण हे सगळं मिक्सर मध्ये काढायचं आणि ते असं जरा सरसरीत काढायचं. अच्छा. आणि रात्रभर ठेवायचं? आणि रात्रभर ठेवायचं. आपल्याकडे तर एवढा वेळ नाहीये की आपण रात्रभर याची वाट बघत बसू. तर आपलं बॅटर रेडी आहे. नाही, काही मॅजिक वगैरे केलेलं नाहीये कुणालने. ते काय आहे ना, आजीने आपलं काम सोपं करून ठेवलंय. त्यांनी बॅटर ऑलरेडी तयार करून ठेवलेलं होतं. मग आजी, आता सुरुवात करूया. हे फुगलेलं आहे पीठ, ते घ्यायचं. आता काय हवं? त्याच्यात आलं मिरची लसणाचा ठेचा घालायचा. थोडीशी साखर घालायची. अच्छा. अगदी फार नाही, अगदी थोडीशी. ते तुरट असते ना जरा डाळ म्हणून. आणि मीठ घालायचं. खायचा सोडा आहे ना? थोडासा सोडा घालायचा, जास्त घातला नाही तरी चालतो. खरं काही वेळेला त्रास होतो ना काही जणांना, म्हणजे अवॉइड केला तरी चालू शकतो, असं काही नाही की चव चांगली असते. फुगलेला समजा कमी असला तरी चालतो. आणि थोडस तेल घालायचं आणि हे चांगलं घोटायचं. अच्छा. घोटलं की मग ते हलकं होतं पीठ. आणि मग आपण याच्यामध्ये कुकरच्या भांड्याला तेल लावून याला ठेवायचं, वाफवायला कुकरमध्ये. बरं, मग हे आता आपण झालं. आता मग याच्यात ठेवायचं ते कुकर मध्ये आपण हे ठेवूया आणि वाफवूया. आणि वाफवायचं. चांगलं, ठीक आहे. झाला तयार ढोकळा. ओके. आजी, हे बॅटर आता आपण डब्यात टाकले, पण त्याच्या आधी आपण डब्याला खाली तेल लावलंय थोडंसं. पाणी आय थिंक गरम झाले. आणि आता हे याच्यात ठेवायचं कुकर मध्ये. पाणी जास्त गरम झालं. गरम ठेवूया. झाकण लावूया आपण. झाकण लावून
15 मिनिटं ठेवायचं जोपर्यंत अशी छान त्याच्यामधनं वाफ येत वाफ नाही येईल आणि तोपर्यंत 15 मिनिटांनी तयार होईल. तयार ढोकळा. आणि मग त्याच्यावर फोडणी घालून खायला घ्यायचं. रेडी फस्त करायला. ढोकळा तयार आहे, तो आम्ही प्लेट मध्ये काढून घेतलाय आणि आता आपण फोडणी करूया. आजी फोडणी करूया. हो. हे घ्या. तेल तापत ठेवलंय. हा. त्याच्यात मोहरी घालायची. अच्छा. जिरं घालायचं, हिंग घालायचं, हम्म. आणि लाल मिरची घालते. लाल मिरची घातली आणि कडीलिंब घातला. मस्त वास. मस्त वास येतोय. त्याला आवडतो सगळ्यांना ढोकळा. आणि पौष्टिक आहे मेन म्हणजे सगळ्या डाळी आहेत खूप खाल्ल्या तरी त्याच्यामध्ये. चालतं. घालू मी? हा घाल. हा. असं मस्त पसरवलंय आपण. छान वास येतोय कुणालने सांगितलंय त्याप्रमाणे. तर तुम्ही एक काम करा, आम्ही असा सुगंध असा याचा आस्वाद घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मिश्र डाळींचा ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी इडली रवा, पाव वाटी उडीद डाळ, पाव वाटी मूग डाळ, 1.5 चमचा तूर डाळ, आला लसूण मिरची ठेचा, मीठ, साखर, खायचा सोडा, कढीपत्ता, तेल, जिरं, सुक्या लाल मिरच्या, हिंग आणि मोहरी. कृती: सगळ्या डाळी आणि रवा 10 ते 12 तास भिजवून मिक्सर मध्ये वाटून हे मिश्रण रात्रभर भिजवत ठेवावं. एका बाउल मध्ये हे आंबवलेलं पीठ घेऊन त्यात आलं लसूण मिरची ठेचा, साखर, मीठ, खायचा सोडा आणि तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे ढोकळे वाफून चौकोनी आकारात कापून घ्यावेत. तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी करावी. ही फोडणी वाफवलेल्या ढोकळ्यांवर घालून डिश सर्व्ह करावी.